ऑलिम्पिकचा अनुभव भारी पडणार की जागतिक चॅम्पियनशिपची आक्रमकता? असं बोलण्याचं कारण म्हणजे देशाच्या राजधानी नवी दिल्लीमध्ये जगभरातील दिग्गज बॉक्सर्स आता एकमेकांसमोर भिडणार आहेत। त्यामुळे बॉक्सिंगच्या इतिहासाच्या पानावर कुणाचं नाव कोरलं जाईल याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। यंदाचा महासंग्राम हा विशेष असणार आहे, कारण भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच होणाऱ्या या महासंग्रामामध्ये आपले भारतीय योद्धे घरच्या मैदानावर सुवर्ण पदकावर शिक्कामोर्तब करू शकतील का? चला तर मग या सगळ्यांचं विश्लेषण करूयात। चला तर मित्रांनो, भारतीय क्रीडा इतिहासातील एका सुवर्ण क्षणासाठी तयार व्हा, कारण पहिल्यांदाच वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल्स 2025 भारतात आयोजित करण्यात आली आणि ती होईल 14 ते 21 नोव्हेंबर दरम्यान नवी दिल्ली जवळील ग्रेटर नोएडा येथील शहीद विजय सिंग पथिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इथे। यात ब्राझील, कझाकस्तान आणि जर्मनी सारख्या देशांमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीनंतर आता जगभरातील सर्वोत्तम बॉक्सर्स अंतिम विजेतेपदासाठी नवी दिल्लीत दाखल होणार आहेत। विशेष म्हणजे 35 पेक्षा जास्त देशांचे ऑलिम्पिक पदक विजेते आणि विश्वविजेते या स्पर्धेमध्ये सहभागी होणार असून ज्यामुळे ही स्पर्धा मोठ्या बॉक्सिंग स्पर्धांपैकी एक बनली आहे। भारताने याआधी मोठमोठ्या स्पर्धांचे आयोजन केलेत, पण वर्ल्ड बॉक्सिंगच्या अंतर्गत होणारी ही पहिलीच स्पर्धा असल्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष भारताकडे लागणार आहे। आता एवढ्या देशांचे खेळाडू येणार आहेत, म्हणजेच काही मातब्बर खेळाडूही असणारच ना। चला तर मग जाणून घेऊयात जगभरातील टॉप 6 बॉक्सिंगपटूंबद्दल जे यात सहभागी होणार आहेत, कारण जगभरातील चाहत्यांचं लक्ष त्यांच्याकडेही असणार आहे। त्यातले पहिलं नाव आहे हुआंग सियाओ वेन। तशी ती महिला बॉक्सिंगपटू मूळची चायनामधील तैपैची आहे आणि ती 54 किलो वजनी गटात खेळते। महिला बॉक्सिंगमधील सर्वात मोठ्या नावांपैकी एक म्हणून तिची ओळख आहे। सध्या ती नवी दिल्लीत आली असून तिने टोकियो 2020च्या ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकलं होतं। याशिवाय ती 3 वेळा विश्वविजेती सुद्धा आहे, त्यामुळे साहजिकच आहे तिच्याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे। यात दुसऱ्या क्रमांकावर येते बॉक्सिंगपटू अगाटा काझमार्स्का। ती पोलंडची असून ती 80 किलो वजनी गटात खेळते। तिने वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप आणि वर्ल्ड बॉक्सिंग कप पोलंडमध्ये सुवर्ण पदक जिंकले आणि ती तिच्या आक्रमक आणि शांत संयमासाठी ओळखली जाते। ओकाझावा 7 रेड्स क्विन्सी मेन्साह मूळचा जपानचा बॉक्सर आहे आणि याचा वजन गट आहे 70 किलो। तो 2021 मधला विश्वविजेता, आशियाई खेळांमध्ये सुवर्ण पदक विजेता आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये रौप्य पदक पटकावणारा खेळाडू आहे। त्याची खासियत म्हणजे तो त्याच्या काउंटर पंचिंगसाठी ओळखला जातो आणि याचमुळे तो पुरुषांच्या 70 किलो वजनी गटातील सर्वात प्रबळ दावेदारांपैकी एक आहे। पुढचा नंबर लागतो तो म्हणजे वू शिहयी हिचा, जी मूळची चीनमधील तैपै येथे असून ती 57 किलो वजनी गटात खेळते। तिने याआधी ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावले आणि आणखी एक विशेष खेळाडू म्हणजे रिड चॅन्टेल जॉर्डन, जो मूळचा आहे इंग्लंडचा। त्याने 2025च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी करत कांस्य पदक जिंकले। इंग्लंडच्या चॅन्टेल रीडने मोठ्या मंचावर आपली छाप मारली असून ती या स्पर्धेमध्ये अनुभव आणि आक्रमकता दोन्ही आणेल अशी अपेक्षा आहे। विक्टोरिया रोगालिन्स्का ही पोलंडची असून तिने वर्ल्ड बॉक्सिंग कप सर्किटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे। याआधी तिने ब्राझीलकडून सुवर्ण आणि कझाकस्तानकडून कांस्य पदकही जिंकले। यातली शेवटची खेळाडू म्हणजे चाराबी सिरिन, जी इटलीची असून 2023 मध्ये दिल्लीत झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये तिने रौप्य पदक पटकावले। याशिवाय तिने 2025च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये कांस्य पदक आणि पोलंडच्या जागतिक बॉक्सिंग कपमध्ये सुवर्ण पदक जिंकले। तर मित्रांनो, मैदान सजलंय, ग्लोव्ज बांधलेत आणि प्रत्येक बॉक्सरच्या नजरेत फक्त एकच लक्ष आहे, ते म्हणजे सुवर्ण पदकावर नाव कोरायचे। रिंगमध्ये पडणारा प्रत्येक घामाचा थेंब एक नवीन इतिहास रचणार आहे आणि याचं उत्तर काही दिवसातच मिळेल। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।